पण मला विचारलं होतं की आपण मग काय करायचं पालक म्हणून, फ्रस्ट्रेशन येतं ना आपल्याला. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांची स्टाईल आपण लक्षात घेतली पाहिजे की त्याचा ऐकून लक्षात राहतंय का, त्याला व्हिज्युअल त्याची मेमरी स्ट्रॉंग आहे की त्याला चित्रात न कळतंय किंवा बघून ते लक्षात राहतं, म्हणजे वाचून बघून त्याचा त्या पद्धतीने अभ्यास घेतला किंवा त्या पद्धतीने अभ्यास करायला जर तुम्ही त्याला मोटिवेट केलं तर त्याचा अभ्यासाचा ताण तुम्हाला येणार नाही. म्हणजे तुमची जी स्टाईल आहे, म्हणजे आपण ज्या पद्धतीने शिकलेलो आहोत, लेखन करायलाच पाहिजे, म्हणजे लेखन केल्यानंतर लक्षात राहतं ही माझी स्टाईल आहे, पण त्याची आहे का तर नाही. कारण आत्ताच्या मुलासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत, तो कशाही पद्धतीने करेल किंवा त्याने असं वाटतं की तो त्याचं लक्ष नाहीये, पण त्याने ऐकलेलं असतं, त्याच्या लक्षात असतं. तर हे बघायला लागेल तुम्हाला आधी की तुमच्या मुलाची लर्निंग स्टाईल तुम्ही आधी शोधा आणि मग त्या पद्धतीने त्याला अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य तुम्ही द्यायला हवं. की ते लिहून झालं तरच हा अभ्यास पूर्ण झाला, किंवा मी ज्या सांगते ऐकायलाच पाहिजे, बसून ऐक, या पद्धतीने बस ऐक, त्याला नाही कळणार आहे तसं. तर ह्या पद्धती तुम्ही आधी त्याच्या स्टाईल्स लक्षात घ्या, तुमची पद्धत लागू नका त्याच्यावरती की माझं मी 100 वेळा किंवा 2 पानं लिहून काढली की मग माझ्या बरोबर लक्षात राहतं आणि मग तुम्ही त्याच पद्धतीने अभ्यास केलास तर तुझ्या लक्षात राहील. या पद्धतीने नाही होणार, या पद्धतीने केलं तर चुकीचं आहे, या पद्धतीनेच जायला पाहिजे, मगच तू खरा अभ्यास केलेला आहे. मला विचारायचं आहे याच्यावर की कळणार कसं, म्हणजे हा पद्धत जी करते आपण ते मार्कांमधूनच कळतो ना की अरे हे मार्क मिळाले म्हणजे तू बरोबर केलेले, मी माझ्या पद्धतीने करतो अभ्यास तर तो केलाय तो बरोबर आहे की नाही, नाहीतर करत जाईल आपल्या पद्धतीने. स्टाईल मुलाच्या लक्षात तुम्हाला तुमच्या मुलाचं ऑब्झर्वेशन करायला लागेल, तुम्हाला लक्ष ठेवायचंय, ती जबाबदारी आहेच. पालक म्हणून आपण ती जबाबदारी घेतली पण पाहिजे, आपलं लक्ष असलं पाहिजे किंवा आपण निदान विचारलं पाहिजे, ते चेक केलं पाहिजे मधनं. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तो त्याचा अभ्यास करत असतो, गृहपाठाचा, म्हणजे आता परीक्षेच्या काळातलं नाही म्हणते की त्याचा अभ्यास रोजचा जो करतोय तो कशा पद्धतीने करते त्यांनी, ह्याचा ऑब्झर्वेशन तुम्हाला करायला लागेल. की तुम्हाला आधी चेक करायला लागेल की तिला कसं लक्षात राहते. आता ती म्युझिक लावते समजा, तिला म्युझिक लावून अभ्यास होत असेल तर तिची ऑडिटरी मेमरी चांगली असेल, मग तुम्ही तिला मदत करू शकता या सगळ्या अभ्यास करणं, म्हणजे अभ्यास तिने समजून घ्यायचा, तो त्याचा कॉम्प्रिहेन्शन तिला झालं पाहिजे. कारण कुठलाही विषय त्या मुलाला स्वतःला समजला तर तो उतरवता येतो आणि त्याला त्याच्या भाषेत उतरवता येण्याचं स्वातंत्र्य असेल, म्हणजे निदान घरी तरी. शाळेमध्ये ठराविक पद्धतीची भाषा किंवा ठराविक पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित असतं आणि इथेच बोलते खरं तर. पण आपण या सगळ्या ह्याच्यात मार्क आपण जे म्हणतो ना की हे मार्क पडले तरच मी म्हणेन की तुला येतंय, तिथे सुद्धा आपली चूक आहे. बरोबर, कारण मी ज्याला चांगलं म्हणेन ते जगाच्या किंवा तिला जे चांगलं वाटतंय, त्या मुलाला जे चांगलं वाटतंय ते जगाच्या दृष्टीने आपण बघतो त्याच्याकडे. पण फायनली मार्कच इम्पॉर्टंट असतं. नाही, मार्कांसाठी अभ्यास करायला लागतो हो, पण तो फक्त मार्कांसाठी, पण त्याच्या पलीकडे मार्कांसाठीच अभ्यास केला जातो इव्हेंच्युअली पुढे पुढे. आणि म्हणून तुम्ही त्याचा प्रेशर घेता ना की मार्क नाही मिळाले तर माझं मूल म्हणजे अपयश मिळणार आहे त्याला आणि ती भीती माझी वर येते. सुद्धा रोजच्या शाळांमध्ये, रुटीनच्या शाळांमध्ये सुद्धा आपण जर आपला प्रश्न काय आहे की अभ्यास घेताना ताण येतो, परीक्षा आली की आणखीन वाढतो माझा ताण, आणि मग मी तो कायम ह्याच्यामध्येच माझे स्वतःचे ताण वेगळे असतात, माझ्या जॉबचे ताण वेगळे, माझे घरातले, समाजातले, नोकरीच्या ठिकाणचे, माझ्यावर बरं मोठं प्रेशर आहेच आहे आत्ताच्या काळामध्ये. सगळं मला धावपळ करत करायचं, प्लस हे एक्स्ट्रा होतं. पण या सगळ्या गोष्टींचं फ्रस्ट्रेशन किंवा की त्याने जर नीट नाही ना केलं तर माझं काही खरं नाही किंवा माझं मूल म्हणून ते अपयशी ठरू शकतं. मग हे स्वतः नीट ठरवायला पाहिजे की मला अपेक्षित आहेत का मार्क, माझं मूल आहे का त्या ह्याचं, की त्याला ते मार्क मिळवायची इच्छा आहे का किंवा तेवढं मिळवू शकतंय का, त्याच्या पद्धतीने ते जाऊ शकतंय का, जाऊ दे ना त्याच्या स्टाईलने. त्याला जर 50 मार्क मिळवण्याची क्षमता असेल अकॅडमिक्समध्ये, पण उद्या जाऊन तो मोठा निसर्गाचा शास्त्रज्ञ झाला, जाऊन त्याला त्याची आवड असेल तर तो जर हे झालं तर तुला नको आहे का, अपेक्षित काय आहे तुला, फक्त मार्क मिळवून त्याचं प्रेशर देऊन परीक्षेत 90% मार्क मिळाले तर तू
पूर्ण यशस्वी सक्सेसफुल तुझ्या आयुष्यात होशील अशी तुला खात्री वाटते का? म्हणजे हा विचार आपणच केला पाहिजे की माझ्या हाच एक खूप मोठा विचार आहे, कारण सगळ्या गोष्टी जोडल्या जातात मार्कांशी. हो की तू हे किती केलंय हे आता पेपर आल्यावर बरोबर. कळेल, कितपत झालंय हे आता मार्क आल्यावर कळेल. हे त्या मुलाशी बोलताना पण होतं, त्या मुलाच्या अपरोक्ष बोलताना पण होतं की तो वडील म्हणणारा सुद्धा हे म्हणतो की आता तुम्ही किती अभ्यास केलाय हे कळेल. बरोबर. बरोबर. सगळ्याची मोजपट्टी काय आहे? मार्क. पण या सगळ्या प्रेशरमुळे मूल जर परीक्षेच्या वेळेस ब्लँक झालं तर तुम्ही काय करणार आहे? तुमच्या हातात काय राहिलं? ब्लँक होतातच मुलं. होतातच ना, अनेक मुलं ब्लँक होतात कारण त्यांना ते तुम्ही जर गोष्ट ऐकली असेल तर हे मूल भीतीच्या आवरणाखाली आहे ना. बरं, आईने त्याला मारलेलं आहे आणि जर अभ्यास केला नाही तर अनेक घरांमध्ये, मी असं म्हणणार नाही की सगळेच पालक मारतात, पण अनेक ठिकाणी ही स्टाईल असू शकते किंवा मुलांना मारलं जरी नाही प्रत्यक्ष तरी शाब्दिक मार आम्ही तर देतोच. शाब्दिक मार देता तुम्ही त्यांना तुमच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर टाकतास ना, बोलून टाकत असाल, त्याचा इन्सल्ट करून टाकत असाल, परीक्षेत मार्क कमी पडले तर तुझी लायकी नाही असं ज्या पद्धतीने लायकी नाही असं इनडायरेक्टली त्याला सांगत राहता. आणि मग ते मूल कसं मिळेल? मार्क मिळवण्याची इच्छा तरी राहील का त्याला? अभ्यास करण्याची इच्छा राहील का त्याला? इच्छा आहे ना, मार्क मला मिळावेत ही इच्छा, ही कुठेतरी मिसिंग आहे खूप मुलांमध्ये. हो ना, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. बरोबर. म्हणजे खूप वेळा सांगितलं आहे पैकीच्या पैकी मार्क पडले तिचे ब्लँक असतात. कशासाठी पाहिजेत? म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मुलगा तर तिला म्हणतो, आई चांगले मार्क मिळालेत मला, कशासाठी अजून मार्क पाहिजेत? आणि मग तिला कळतच नाही की ह्याला नकोच आहेत मार्क. आणि ती म्हणते अगं ह्याला काही घेणं नाही, ह्याला मार्कच नको. आता ह्याला मी काय सांगू? आणि ठीक आहे 3च मार्क कमी पडले, तिचं ओके, एवढेच मला मिळालेत ना, एवढे मिळालेत मला. म्हणजे तो किती आहे ना त्या प्रेशर. आणि तिला असं वाटतं अरे ह्याचं काय करू मी, पण गेलेत ना तुझे मार्क ते बघ ना, आगाई मिळालेत ते बघ ना. असं मग तेच होतं ना की जे नाही ना मिळालं, तुझे 3 मार्क गेले कुठे? अरे पण 94-97 मार्क मिळाले त्याचं काय? त्या यशाकडे किंवा त्यांनी जे काही मेहनत घेतली आहे त्याला तुम्ही कुठे उडाल त्याचा आदर कुठे करताय? तेव्हा कसं होतं, तेव्हाही आपण विसर टाकतो. म्हणजे ते आनंदात येतात की अगं बाकीच्यांना मी फर्स्ट आले तरी सुद्धा गेले कसे, फर्स्ट आला तर 3 मार्क गेले कुठे, असं करून आपण त्याला हाणतो ना. हे म्हणजे शाब्दिक मार हे खूप, म्हणजे मला तर वाटतं की पूर्वी ज्यांनी शारीरिक मार खाल्लाय त्यांच्याही पेक्षा हे जे शाब्दिक मार आहेत हे जास्ती लागत असणार. बरोबर. पण त्याच्यावर आपण सोल्युशन शोधतो का की जर माझ्या मुलाला गणित येत नाही तर मग मी गणित सोपं होईल याच्यासाठी मी काय करेन? किंवा मला ते स्किप करता येईल का? किंवा ते सोपं स्किप नाही करता आलं तर मला ते आणखी किती सोपं करता येईल? ह्याच्यासाठी मी प्रयत्न करायचे का मी त्याला प्रेशर करायचं? हा सर्वस्वी पालक म्हणून हा प्रश्न विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अभ्यास करत नाही मूल तेव्हा ते काही स्वखुशीने असं नाही वागत ना, त्यालाही आतून कुठेतरी वाटतच असतं की नाही मला आईबाबांचं अपेक्षांना पूर्ण करायच्यात, मला अभ्यास करायला पाहिजे. पण माझे हे प्रश्न आहेत, मी कुठे सांगू? मला नाही समजत आहे गणित, नाही मला इंटरेस्ट वाटत, मला भूगोल नाही लक्षात राहत, मला वैज्ञानिक भाषा कळत नाही, कसं करू मी? कोण करेल मला मदत? म्हणजे तुम्हाला मुलांचे आधी प्रश्न लक्षात घेतले पाहिजेत ना की त्याची अडचण काय आहे अभ्यासातली, का त्याला करायचं वाटत नाही, मग ते सगळं इंटरेस्टिंग होईल असं मी करतोय का किंवा करतीये का? मला शाळांना काही म्हणायचं नाही कारण त्यांच्यासमोर 50-60 मुलं असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. पण मला असं वाटतं की जर असं झालं त्याच्यातही जर अभ्यास हा इंटरेस्टिंग मुलं करता आला, ह्याची एक खूप सुंदर एक गोष्ट आहे. पण अशी एक शाळा होती आणि त्याच्यामध्ये गणित हा विषय होता आणि त्या शाळेची पद्धत अशी होती की मुलांनी आपापलं शिकायचं. ही खूप आयडियल कल्पना आहे पण ही खरी घडलेली घटना आहे. तर त्याच्यातल्या गणिताच्या शिक्षकांनी असं ठरवलं होतं की जोपर्यंत मुलं माझ्याकडे येत नाही त्यांना गणित शिकण्याची गरज भासत नाही तोपर्यंत मी गणित हा विषय शिकवणार नाही. आणि त्यानुसार मुलं शिकत होती आणि एकदा असं वाटलं की ह्या गोष्टीमध्ये आम्हाला गणिताची गरज आहे आणि म्हणून ते सगळेजण गणिताच्या शिक्षकांकडे गेले आणि त्यांनी मुलांनी सांगितलं की आम्हाला गणित शिकावं असं वाटतंय. तर ते म्हणाले तुमची सगळ्यांची तयारी आहे का गणित शिकायची?
तर ते म्हणाले हो. ते म्हणाले ठीक आहे, उद्या या. दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच प्रश्न विचारला. असं त्यांनी लागोपाठ 4 दिवस केलं की त्यामुळे त्यांनी विचारलं की का गरज वाटते तुम्हाला. तर आम्हाला ह्या आकृत्या जमत नाहीये किंवा आम्हाला हिशोबाची गरज आहे. आणि मग त्यानंतर मग ही गणित शिकण्याची प्रोसेस सुरू झाली आणि मुलं अतिशय आनंदाने गणित शिकली. मग आईन्स्टाईनचं उदाहरण तर अतिशय प्रसिद्ध आहे की शाळेमध्ये अभ्यासाची खूप बोंब होती आणि गणित हा विषय अजिबातच जमत नव्हता. आणि शाळा सोडली आणि आईला कळे ना की काय करायचं या मुलाचं. आणि म्हणून तिने त्यांना एका संगीताचा क्लास लावला. मला वाटतं गिटार का व्हायलिन असं काहीतरी ते व्हायलिन ह्याच्यात शिकले. आणि जेव्हा ते व्हायलिन वाजायला शिकले त्याच्यानंतर त्यांना गणित जमायला लागलं. जेव्हा आईन्स्टाईनला जेव्हा खूप ताण येतो म्हणजे खूप काम केलंय किंवा हे करून झाले त्यांचे कुठलं सूत्र सुटत नाही असं म्हणल्यावर ते व्हायलिन वाजायचे आणि दोन्ही हातांचा पण वापर करायचा. तर या पद्धतीने आपण देऊ का स्वातंत्र्य. इतक्या सर्व सांगितलं ते फॅरेडेची गोष्ट सांगितली. पण तुमची तयारी आहे का. उद्या जर तुझा मूल किंवा आपलं मूल जेव्हा अशा पद्धतीनं त्याला अभ्यासामध्ये अडचणी येते किंवा त्याला अभ्यास जमत नाहीये आणि मला पण ताण येतो आणि त्याला पण ताण येतोय तर मी हा धाडसाचा निर्णय घेऊ शकते का. हा प्रश्न. किंवा मी हे स्वातंत्र्य देते का मुलाला की तू तुझ्या पद्धतीने अभ्यास कर. तुला 30 मार्क मिळाले तरी मला चालते. तुला 35% मिळाले तरी मला चालते. मला चालेल का. नाही चालणार. मग कसं करेल. हा कारण तुमच्या मनात भीती आहेच. पण मुलावर विश्वास आहे का की माझं मूल करेल. भले ते डॉक्टर नाही होणार, भले ते इंजिनियर नाही होणार, पण त्याला जे जमतंय ना तो मन लावून करेल. त्याची जी क्षमता आहे म्हणजे तुम्ही बहुतेक इंटेलिजन्स बद्दल जर कधी ऐकलं असेल तर त्याच्यात तर म्हटलेलंच आहे की 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडे यातल्या कमी जास्त असतात. त्यातल्या कुठली तरी एक बुद्धिमत्ता असेलच ना. 2-3 बुद्धिमत्ता तरी असतील चांगल्या. अकॅडमिक्स मध्ये नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने माझ्या मुलाला मिळेल ना यश. करेल तो त्याच्यात चांगलं. पण मला अजून काय वाटतं की लाईक घरातले जितके मेंबर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी एका माणसाने असं म्हणून नाही चाललं. एक कारण आपण ही चर्चा करतोय की आयडियल म्हणजे आयडियल असं नाही मी म्हणते पण असं झालं तर आपण मुलांचा अभ्यासाला सुकर करू म्हणजे हे त्याचं चांगल्या पद्धतीने विकसित होतं. आणि मग जर आपलं मूल खऱ्या अर्थाने विकसित व्हावं असं जर वाटत असेल तर घरातल्या सगळ्यांशी ठरवायला पाहिजे ना. तुम्ही बोललं पाहिजे, बसलं पाहिजे आणि आपल्या मुलाची ही स्टाईल आहे तर आपण या पद्धतीने त्याला करू देत अभ्यास. या पद्धतीने हे करेल. त्याच्यासाठी आधी एकांगी अभ्यासच खूप व्हावा लागेल त्या मुलाचा. तुम्हाला तुमच्या मुलाचं ऑब्झर्वेशन करायला लागेल. माझ्या मुलीला गाणं ऐकत मोठमोठ्यांनी गाणं ऐकत ती करत असते आणि माझ्या मिस्टरांना वाटतं की नाही हे मोठमोठ्यांनी गाणं आम्ही कधी असं केलेलं नाहीये. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. ती म्हणते आहे माझं कॉन्सन्ट्रेशन पण तरी सुद्धा गाणी विश्वास ठेवतो त्याच्यावरती. पण तुम्हाला दिसतंय ना की ती मार्क मिळवतीये. हो तिची पद्धत आहे. मग या पद्धतीला आपण कसं करतो की मग आपण उभं देत नाही ना. मी नाही गाणी मोठ्यांदा कारण मी डिस्टर्ब होत होते मला नाही जमलं ते. मग तुला कसं काय जमतं. ठेवा विश्वास. तिला तिची पद्धत आहे ती अभ्यास करण्याची. द्या ना तिला ते स्वातंत्र्य. निदान घरी तरी आपण शाळांमध्ये हे शक्य नाही या सगळ्या गोष्टी सगळ्या पद्धतीने शक्य नाही पण निदान घरी गृहपाठ ठेवतोय किंवा आता ऑनलाईन आहेत चालू क्लासेस तर आपण देऊ शकतो ना त्यांना हे स्वातंत्र्य की ठीक आहे तू तुझ्या पद्धतीने कर. फक्त तुझ्या पुरती आवाज ठेव. असं म्हणू शकतो की तुला गाणी ऐकत अभ्यास करायचा होतो ना तसा. काही जणांना सगळ्यांच्या ग्रुपमध्ये बसून सुद्धा अभ्यास होतो. ते फोकस करू शकतात. काही जणांना अजिबात चालत नाही. एकांत लागतो त्यांना. आणि तुम्हाला जर अभ्यासाचा ताण येतो तर अभ्यास करण्याची गरज आहे हे तुम्ही मुलांना पटवून द्या. त्याला त्याच्या आवडीचं जर काही करायचं असेल पुढे तर त्याने अभ्यास करायला पाहिजे हे तुम्ही त्याला समजावून सांगा ना. मग त्याला त्याच्या पद्धतीने करू देता अभ्यास. कारण आपल्याकडे 10वी झाल्याशिवाय पुढच्या काही करिअरचे ऑप्शन्स नाही. किंवा 10वी झालेला मूल किंवा 8वीत शाळा सोडली मुलांनी आणि तो यशस्वी झालाय तर तुम्ही त्याला म्हणणार 8वीत शिकलाय
पण त्यांनी यश मिळवलं ना त्याच्या. आता 10वी अनेक अशी उदाहरणं की खूप हे आहेत, मोठे शेफ आहेत, 10वी झाले, 12वी झाले किंवा रेग्युलर शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटचं नाही घेतलं तरी सुद्धा ते झाले यशस्वी, कारण त्यांच्याकडे ते स्किल आहे. म्हणजे आपल्या मुलाचं स्किल, आपल्या मुलाच्या स्टाईल, आपल्या मुलाच्या क्षमता आपण लक्षात घ्यायच्या आणि त्या पद्धतीने त्याला अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य आणि मुभा जर दिली तर अभ्यासाचं ताण तुम्ही घ्यायची गरज नाही आणि त्या मुलानेही घ्यायची गरज नाही. हा, बेजबाबदारपणे वागा असं म्हणणार नाही, शिस्त नको या सगळ्या गोष्टींना असंही म्हणणार नाही. त्याला एक डिसिप्लिन, म्हणजे ही वेळ तुझी अभ्यासाची, ही वेळ तुझी खेळायची, ही वेळ तुझी टीव्ही बघण्याची, या पद्धतीने विद्यार्थ्यांना ठरवून, पण अभ्यास त्यांच्या पद्धतीने करू द्या. तुम्ही लक्ष ठेवू शकता, त्याला जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही त्याला मदत करू शकता आणि जी त्याची स्टाईल आहे त्या स्टाईलने काय उपलब्ध करून देता येईल हे बघून तुम्ही ते ठरवू शकता. अशा पद्धतीने हा दुसराही व्हिडिओ आपण अजून काही मुद्दे घेऊन अभ्यास ह्याच एका विषयावर अपर्णाताईंनी आपल्याला बऱ्याच टिप्स दिल्या आहेत. पालक म्हणून आपण काय काय करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्या बिलीफ सिस्टम्सवर आपण थोडं लक्ष देऊन की माझं कुठे काय होतंय आणि माझ्या घरातल्या लोकांकडून कोणत्या पद्धतीचे प्रेशर्स दिले जात आहेत मुलांना, ते आधी लक्षात घेऊन सुधारून ते स्वातंत्र्य आणि ती मुभा आपणच आपल्या मुलांना द्यायची. आणि इथे दुसरा हिटलर कोणी नाहीये. आणि मी फक्त नॉर्मल मुलांबद्दल बोललेली आहे. बाकी लर्निंग डिसॅबिलिटी असेल किंवा वेगळे काही प्रश्न असतील तर त्या मुलांचे प्रश्न आणखीन वेगळ्या पद्धतीने आणि हाताळले जातात आणि तिथे नॉर्मल पद्धतीनं आई बाबा म्हणून रागवणं आणि अभ्यासाचा आग्रह धरून चालत नाही. आपण फक्त हे रेग्युलर ह्याच्यातलं बोलतोय मुलांसाठी. लर्निंग डिसॅबिलिटी किंवा लर्निंग डिफिकल्टी असणाऱ्या मुलांचे किंवा बिहेवियरल इश्यूज असणाऱ्या मुलांचं आपण काही म्हटलेलं नाही किंवा MR मुलांबद्दलचा तो प्रश्न नाही, पण इथे नॉर्मल मुलांबद्दल बोललं तर तेही लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या मुलाला काही वेगळे प्रश्न आहेत का. हे तर घराघरात दिसणारं रेग्युलर चित्र, पण याही पेक्षा वेगळ्या समस्या असतात आणि आहेत, तर त्याही पालकांनी लक्षात घेऊन आपलं मूल कुठल्या ह्याच्यात आहे किंवा त्याला काय समस्या आहेत हे लक्षात घेऊन अभ्यासाचा ताण द्यायचा किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. नक्कीच. आम्ही आत्ता या व्हिडिओकरिता आपलं निरोप घेतोय. बाय बाय. आमचा व्हिडिओ ऐकल्यानंतर, हे डिस्कशन ऐकल्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, प्रश्न पडले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता, विचारू शकता. आणि आमचा ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, इथे पण आम्ही खाली डिस्प्ले करतोय. सो यू कॅन ईमेल अस ऑल युअर क्वेश्चन्स आणि देन वी कॅन इवन मीट, have a session with Aparna Tayi and you can discuss your problems with her.